बोगस एसटी जात प्रमाणपत्रधारकांवर कारवाईची मागणी. अनुसूचित जाती आरक्षण बचाव जन आंदोलन समितीचे जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे निवेदन. संबंधित उमेदवार आणि अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी. अनुसूचित जाती आरक्षण बचाव जन आंदोलन समितीच्या वतीनं बोगस जात प्रमाणपत्रांच्या आधारे अनुसूचित जातीचे आरक्षण मिळवणाऱ्या उमेदवारांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात समितीच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे यांना निवेदन सादर करण्यात आलं. भारतीय संविधानाने चर्मकार, मातंग, महार, ढोर, खाटीक, बुरुड, भंगी आदी अनुसूचित जातीतील घटकांच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय तसंच शैक्षणिक प्रगतीसाठी आरक्षणाची तरतूद केली आहे. मात्र मूळ मागासवर्गीयांना डावलून काही जण बोगस एससी दाखल्यांच्या आधारे आरक्षणाचा लाभ घेत असल्याचा आरोप या निवेदनातून करण्यात आला आहे. दरगोंडा बसगोंडा पाटील यांनी एससी लिंगडोर या कथित जात प्रमाणपत्राच्या आधारे पट्टणकुडी जिल्हा परिषद निवडणूक लढवल्याचा, तसंच गडहिंग्लज येथील महेश महादेव तुरबटमठ यांनी गडहिंग्लज नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवून नगराध्यक्ष पद मिळवल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. तसंच इचलकरंजी महानगरपालिकेत अलका अशोक स्वामी यांनी निवडणूक लढवून पद मिळवल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे संविधानिक आरक्षण व्यवस्थेचा गैरवापर होत असून मूळ अनुसूचित जाती समाजाच्या हक्कांवर आघात होत असल्याचं समितीने नमूद केलंय. त्यामुळे संबंधितांची जात प्रमाणपत्रे तत्काळ रद्द करून त्यांची पदं रद्द करण्यात यावीत, तसंच त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करण्यात आली आहे. यासोबतच खोटे किंवा बोगस जात प्रमाणपत्र देण्यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप करत उपविभागीय अधिकारी दीपक शिंदे, अप्पर तहसीलदार महेश खिल्लारे, तहसीलदार ऋषिकेश शेळके आणि उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांडे यांच्यावर फौजदारी कारवाई करून त्यांच्या संपत्तीची चौकशी करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसंच भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी जात पडताळणी प्रक्रिया अधिक कडक आणि पारदर्शक करण्याची मागणीही करण्यात आली आहे. निवेदनावर दीपक कांबळे, कृष्णा कांबळे, अप्पू मांग, रमेश शिंगे आदींसह अन्य अनेकांच्या सह्या आहेत. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.